तुमच्यासारखे मंत्रिमंडळामध्ये सहकारी जे लाभलेले आहेत हे देखील आमचं भाग्य आहे. वन हेच जीवन या ब्रीद वाक्यासह महाराष्ट्र शासनाच्या वन आणि महसूल विभागातर्फे आयोजित वनभवन अर्थात वन विभागाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन सोहळा नुकताच दिमाखात पार पडला. नागपूर हे देशाचं मध्यवर्ती ठिकाण. 0 माइल्स, संत्री, वाघ, वन्यजीव, हिरवगार जंगल, तलाव आणि आता रस्ते, उड्डाणपुलं आणि मेट्रो यामुळे जगप्रसिद्ध असलेलं हे शहर. नागपूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला हिरवगार करण्याचा विडा वनमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी उचलला आणि त्याप्रमाणे कार्यकुशलतेने त्याची अंमलबजावणीही केली. त्यातीलच एक भक्कम बाजू म्हणजे वनभवन ही इमारत. 2016 पर्यंत वन विभागाची ब्रिटिश काळात बांधलेली इमारत मोडकळीस आली होती. वाढलेली कामाची व्याप्ती, वारंवार करावी लागणारी दुरुस्ती आणि कर्मचाऱ्यांच्या जीवितवास असलेला धोका लक्षात घेता या नवीन इमारतीची गरज भासू लागली आणि बघता बघता रामगिरी रस्त्यावर ही सुंदर वास्तू तयार झाली. दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्रीयुत एकनाथजी शिंदे यांच्या शुभ हस्ते आणि उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस आणि वनमंत्री माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत या नवीन प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन झालं. वन विभागाची एकूण 14 कार्यालयं या इमारतीत असून 254 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बैठकीची व्यवस्था आहे. सदर इमारतीचं बांधकाम हरितगृह संकल्पनेवर आधारित आहे. इमारतीचं बांधकाम G+3 असं केलेलं असून RCC संकल्पन G+5 गृहीत धरून करण्यात आला आहे. प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन फीत कापून आणि फलकाचं अनावरण करून करण्यात आलं. उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या प्रसंगी शुभेच्छा दिल्या. मी सर्वप्रथम सुधीर भाऊंचं मनापासनं अभिनंदन करतो की मागच्या कार्यकाळामध्ये ते वनमंत्री असताना या ठिकाणी जे जुनं आपलं ऑफिस होतं ते ऑफिस डिमॉलिश करून त्या ठिकाणी सुसज्जित नवीन ऑफिस तयार करून वेगवेगळे कार्यालय जे नागपुरात विखुरलेले होते ते सगळे एका छताखाली आणण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि आज पुन्हा एकदा त्याच्या उद्घाटनाच्या वेळी तेच मंत्री झाले आणि आमचे शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले आणि आम्हालाही या कार्यक्रमाला येता आलं ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांचं नागपूर नगरीमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने स्वागत करतो आणि वनविभागावर त्यांचं प्रेम असल्यामुळे एअरपोर्टवरनं सुधीरभाऊ डायरेक्ट तुमच्या कार्यक्रमात ते आले आहेत आणि त्याच्यानंतर बाकीचे कार्यक्रम ते करणार आहेत. मी अधिक वेळ घेणार नाही. मला दुसऱ्या ठिकाणी जायचं असल्यामुळे मी ही संधी घेतली की या निमित्ताने वनविभागाचं या इमारतीकरता देखील मी अभिनंदन करतो आणि त्याचसोबत ज्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार मिळणार आहे त्या सगळ्यांचं अतिशय मनापासनं अभिनंदन करतो. खरं म्हणजे महाराष्ट्रातला वनविभाग हा देशातला एकमेव विभाग असा आहे की ज्यांनी गेल्या 7-8 वर्षामध्ये वनांमध्ये वाढ केली आहे आणि ती लक्षणीय वाढ आहे हे केंद्र सरकारचे सगळे रिपोर्ट दर्शवतात. त्यामुळे अशाच प्रकारचं काम तुम्ही करत राहावं. आणि मान्यवरांचं आगमन स्थानिक वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये झालं, जिथे या उद्घाटनाचा मुख्य सोहळा आयोजित करण्यात आला होता.
असर फाउंडेशन भंडाराच्या कलाकारांनी दमदार असं महाराष्ट्र गीत सादर केलं. आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि वृक्षपूजन करण्यात आलं. त्यानंतर मंचावर उपस्थित मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी मंचावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्रीयुत एकनाथजी शिंदे, वनमंत्री माननीय नामदार श्रीयुत सुधीरजी मुनगंटीवार, आमदार देवराव होळी, आमदार आशिष जयस्वाल, जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ताताई कोकडे, माजी खासदार डॉक्टर विकास महात्मे, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, प्रधान सचिव वने माननीय श्री बी वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक माननीय डॉक्टर YLP राव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. नागपूर हे टायगर कॅपिटल ऑफ इंडिया आहे. हे लक्षात घेता माननीय मुख्यमंत्री महोदयांना एक विशेष मानचिन्ह देण्यात आलं, ज्यामध्ये वाघांच्या प्रतिमा आहेत. आणि वनमंत्री माननीय नामदार श्री सुधीर मुनगंटीवार यांचंही स्वागत वैशिष्ट्यपूर्ण रीतीने करण्यात आलं. वाघांबरोबरच इतर पशुपक्ष्यांच्या संवर्धनाची सुद्धा जबाबदारी लक्षात घेता सारस पक्षाच्या प्रतिमा त्यांना भेट म्हणून प्रदान करण्यात आल्या. प्रधान सचिव वने श्री बी वेणुगोपाल रेड्डी यांनी प्रास्ताविक भाषण केलं. वनविभागाच्या 14 कार्यालय नागपूर येथे 14 क्षेत्रीय कार्यालय विखुरलेली पद्धतीने आणि मोडकली चाललेली इमारत्यांमध्ये चालत होता आणि याच्या सुंदर एक वास्तू तयार व्हावी म्हणून माननीय मुनगंटीवार साहेबांनी 2019मध्ये संकल्पना केलीत आणि त्यावेळी त्याच्या प्रशासकीय मंजुरी देण्यात आला होता. कोविडच्या प्रादुर्भावामुळे या इमारतीच्या कन्स्ट्रक्शनमध्ये थोडा डिले झाला होता, पण आज आम्हाला एक अत्यंत सुदैवाचे दिवस आहे की नागपूर येथे सर्व क्षेत्रीय कार्यालय एक इमारतीमध्ये एक सुंदर वास्तूमध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहे. सर, ह्याच्या बाबतीत विभागाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या आणि माननीय वनमंत्री महोदयांच्या आम्ही मनापासून आभार मानतो. या इमारतीमुळे आता सर्व क्षेत्रीय कार्यालय एकत्रित आल्यामुळे जनतेला अत्यंत चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळणार आहे. यानंतर उपस्थितांना इमारतीबाबतचा माहितीपट दाखवण्यात आला. महाराष्ट्राला हिरवी बहर आणण्यासाठी एका कल्याणकारी राज्याच्या भूमिकेतून सतत तत्परतेने काम कोणी करत असेल तर तो अर्थातच महाराष्ट्र शासनाचा वन विभाग. विविध कल्पक योजना आणि विश्वविक्रमी असे प्रकल्प राबवून महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने केवळ देश नव्हे तर जागतिक पातळीवर आपली एक वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्र वन विभागाच्या या यशस्वीतेचं श्रेय जातं ते महाराष्ट्राचे अभ्यासू वनमंत्री माननीय सुधीर मुनगंटीवार यांनाच. एखादा संकल्प केला की वाट कितीही खडतर असू देत, प्रामाणिक प्रयत्न व मुळातच असलेलं संघटनात्मक कौशल्य आणि इच्छाशक्तीच्या जोरावर तो यशस्वीपणे पूर्ण करता येतो, हे विक्रमी वृक्ष लागवड करून सुधीर मुनगंटीवार यांनी अवघ्या देशाला पटवून दिलं. महाराष्ट्र वन विभागाअंतर्गत एकूण 11 वनवृत्त येतात. एकीकडे घनदाट जंगलं आणि दुसरीकडे भरीव लोकसंख्या, अशी विसंगती म्हणजे नागपूर वनवृत्ताचं वैशिष्ट्यच. अशा वैविध्यपूर्ण आणि विशेष नागपूर वनवृत्तासाठी नवीन प्रशासकीय इमारत वन भवनचं बांधकाम नुकतंच पूर्ण झालंय. सध्याच्या ब्रिटिशकालीन जुन्या इमारतीतून नागपूर वनवृत्ताचं काम आता या सर्व सोयी सुविधांयुक्त अशा नवीन इमारतीतून होणार आहे. नागपूर वन विभागाचं मुख्यालय असलेल्या नवीन इमारतीच्या बांधकामाची सुरुवात 20 मे 2019 रोजी झाली. जेवढ्या तत्परतेनं आणि वेगानं वन विभाग काम करतंय तेवढ्याच वेगानं अर्थात 3 वर्षात म्हणजेच
22 सप्टेंबर 2022 पर्यंत इमारतीचं बांधकाम पूर्णत्वासही गेलं. एकूण 5,625 चौरस मीटरवर या इमारतीचं बांधकाम झालेलं असून यास 29 कोटी 11 लाख इतका खर्च आलाय. विशेष म्हणजे भारताचं केंद्रबिंदू असलेल्या 0 माईल लगत ही इमारत डौलानं उभी आहे. एकूण 4 मजल्याच्या या इमारतीत तब्बल 14 क्षेत्रीय कार्यालये कार्यरत असतील. यामुळे महाराष्ट्रातील सर्वाधिक कर्मचारी आणि वर्दळीची अशी ही इमारत असणार आहे. हरितगृह संकल्पनेचा वापर करून बांधण्यात आलेल्या वन भवनच्या इमारतीत विजेच्या बचतीसाठी सौर ऊर्जा यंत्रणा देखील बसवण्यात आली आहे. इथे एक कॅन्टीन, एक कॉन्फरन्स रूम, 2 लिफ्ट्स, महिला तसेच मातांसाठी वेगळा महिला विश्राम कक्ष, अग्निशामक यंत्रणा तसेच नागरिक आणि वन विभाग यांच्यात स्पेशल कनेक्ट सदैव असावा यासाठी एक सेल्फी पॉइंट देखील असणार आहे. या इमारतीच्या सभोवताल असणारी वर्दळ लक्षात घेऊन नागरिकांना वर्षभरातील पर्यावरण, वन आणि वन्यप्राणी विषयक दिनविशेष लक्षात राहावेत यासाठी विशेष थीम याच्या भिंतींना देण्यात येणार आहे. भविष्यात वाढणारा कामाचा व्याप लक्षात घेऊन दूरदृष्टीने सध्याच्या इमारतीत आणखी 2 मजले वाढवता येतील असं प्रावधान देखील करण्यात आलंय. नागपूर वनवृत्ताची ही नवीन इमारत आणि इथं कार्यरत असलेली संपूर्ण 14 कार्यालय म्हणजे एकाच छताखाली नागरिकांच्या सगळ्या समस्यांचं निराकरणच होय. नवीन प्रशासकीय इमारत वन भवनच्या उद्घाटन प्रसंगी वनसंपत्तीचं संरक्षण आणि संवर्धनाचं काम प्रभावीपणे करणाऱ्या तसेच मानव वन्यजीव संघर्षात विशेष कामगिरी बजावणाऱ्या 53 कर्मचाऱ्यांचे मान्यवरांच्या हस्ते पदक व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. इतक्या कमी वेळात आणि दूरदृष्टीपूर्ण बांधकामासाठी गरज असते तेवढ्याच तत्पर आणि निर्णायक नेतृत्वाची, जे महाराष्ट्र राज्य वन विभागाला लाभलंय माननीय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या रूपात. महाराष्ट्र राज्य वन विभाग अशीच उत्तरोत्तर प्रगती करेल आणि नवनवे विक्रम करून आपल्या महाराष्ट्राला हिरवागार करेल यात तिळमात्रही शंका नाही. इमारतीमधील काही वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकण्यात आला. जसे आय लव्ह फॉरेस्ट ही प्रेरणा मनामध्ये जागावी म्हणून तयार करण्यात आलेला सेल्फी पॉइंट, 0 माईल, वाघ, गवा यांच्या प्रतिमा. यानंतर वनमंत्री नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आपल्या सुंदर शैलीत भाषण देत उपस्थितांची मनं जिंकली. जगातल्या 193 देशात 14 देशामध्ये वाघ आहे आणि 14 देशामध्ये 65% जास्त वाघ हे भारतात आहे आणि भारतामधली टायगर कॅपिटल ही नागपूर आहे. या वाघाच्या राजधानीत मी ठाण्याच्या ढाण्या वाघाचं स्वागत करतो. कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत या देशाचा केंद्रबिंदू, या देशाचं हृदय, ज्याला आपण 0 माईल म्हणतो, ज्या 0 माइल्स मेट्रो स्टेशनचं उद्घाटन काही दिवसापूर्वी विश्वगौरव, देशगौरव, युगपुरुष नरेंद्र मोदीजींच्या हातून झालं. आमच्या विभागाचं हे कार्यालय या देशाच्या हृदयस्थानी आहे. जसं मनुष्याच्या हृदयाचं कार्य असतं की जे अशुद्ध रक्त आहे त्याला शुद्ध करणं, या कार्यालयाचंही हेच कार्य आहे. जी म्हणून पर्यावरणामध्ये अशुद्धता असेल ती शुद्ध करण्याच्या दृष्टीने यामध्ये आपल्या सर्वांना कार्य करायचं आहे. 14 विभाग आहेत. मी मनात विचार करत होतो की समुद्र मंथन केलं तेव्हा 14 प्रकारच्या गोष्टी निघाल्या. आता या 14 कार्यालयाच्या माध्यमातून आपल्याला अमृत महोत्सवी वर्षात जे जे पर्यावरणामध्ये विष असेल ते काढून अमृत महोत्सवी वर्षात आमचा तुमचा संकल्प हा पर्यावरणाचं रक्षण करत, वनक्षेत्र वाढवत, वन्यजीवाचं रक्षण करत. शास्त्र सांगतं की जो मुक्या जीवाची भाषा ऐकतो त्याची भाषा देव ऐकतो आणि ही जबाबदारी तुमच्या सर्वांवर आहे. आज वन विभागाच्या प्रगतीसाठी सुवर्ण संधी आहे. एकीकडे शिंदे साहेबाचा यश आहे
आणि दुसरीकडे फडणवीस साहेबांचा एफ आहे. तर हे तर सुपरफास्ट आहे. शिंदेचा एस सुपर आणि फडणवीसांचा एफ फास्ट. आणि हे करताना यांच्या नावातही शेवटी राज्याचा विकास झाला पाहिजे. तर एकनाथजीचा ई हा इकॉनॉमिकली साठी वापरता येईल आणि देवेंद्रजीचा डी हा डेव्हलपमेंट साठी वापरता येईल. सुपर फास्ट इकॉनॉमिकली डेव्हलपमेंट असं नेतृत्व पुन्हा आपल्याला किती वर्षांनी लाभेल याचा अंदाजही करता येणार नाही. म्हणून सर्वात मोठी सुवर्ण संधी ही आपल्याकडे आहे. जंगल से जीवन के मंगल तक हे ध्येय घेऊन आपल्याला काम करावं लागेल. वन है तो जग है, जग है तो कल है. आणि यासाठी आपण आज वनसैनिकांचं अभिनंदन करणार आहोत की ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी उत्तम कार्य केलं त्यांना मी मनापासून अभिनंदन देतो, सदिच्छा देतो, शुभकामना देतो. आज तुम्ही उत्तम काम केलं. विभागाच्या माध्यमातून स्वतः साक्षात मुख्यमंत्री इथं उपस्थित आहे. यापेक्षा आपल्यासाठी गौरवाची बाब असू शकत नाही. ज्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री उपस्थित आहे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी पुरस्कार घेताना प्रातिनिधिक स्वरूपात ते काही अधिकाऱ्यांना देतील, पण त्यांच्या भावना लक्षात घेऊन एक गोष्ट निश्चित तुमच्यावर जबाबदारी येते आहे, दायित्व येते आहे की आज जे तुम्ही काम केलं यापेक्षा उत्तम कार्य केलं पाहिजे. तर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनीही मार्गदर्शन केलं. खऱ्या अर्थाने आपल्या पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर वन विभागाचं महत्त्व किती आहे हे कुणालाही सांगण्याची आवश्यकता नाही. आणि त्याचं एक प्रशस्त असं मोठं कार्यालय, त्याचं लोकार्पण मला करण्याचं भाग्य मिळालंय. त्याबद्दल मी सुधीर भाऊंना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि खऱ्या अर्थाने सुधीर भाऊंनी कितीतरी कोट्यावधी झाडांची लागवड केली, जंगल वाढवलं, वनक्षेत्र वाढलं, वन्यजीवांची संख्या वाढली. आता मी मगाशी ऐकत होतो वाघांची संख्या आपली वाढली, मॅंग्रोव्ह क्षेत्र वाढलं. मोठ्या प्रमाणावर वन्यजीव आणि वनसंपदा हे वाढवण्याचं काम गेल्या अगोदरच्या 5 वर्षामध्ये सुधीर भाऊंनी केलं. मी त्याचं साक्षीदार आहे. आम्ही देखील जसं सुधीर भाऊंनी सांगितले 1,00,000 झाडं तिकडे लावली. आणि आम्ही सुधीर भाऊ ज्यांनी प्रमुख लोकांनी झाडं लावली, अनेक लोकांनी त्याच्या सगळ्यांनाच आम्ही घेतलं. त्या झाडाचा वाढदिवस साजरा करतात लोक, म्हणजे जाऊन त्याला, आणि ती खूप मोठी झाडं झाली आहेत. मग तर फक्त झाडं लावून आपण थांबलो नाही, तर त्याचं योग्य संगोपन झालं पाहिजे. एक त्याच्यामध्ये जीव ओतून आपल्याला काम करायला लागतं, एक आत्मीयता लागते. आणि आत्मीयता म्हणजे सुधीर भाऊ मंत्री म्हणून त्यांनी जे काम केलं ते अगदी म्हणजे वाखाणण्यासारखं आहे, त्याला तोड नाही. आणि वक्तृत्वामध्ये तर आपल्याला दैवी देणगी लाभलेली आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्याचं काम हा आपला वनविभाग करतो. याला खूप महत्त्व आहे या विभागाचं. खरं म्हणजे ईश्वरी कार्य आपण मगाशी म्हणालात ते खरं आहे. हे खरंच ईश्वरी कार्य आहे. हे पृथ्वी वाचवण्याचं कार्य आहे. जनजीवन जे आपलं आहे संतुलित ठेवण्याचं कार्य आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण जेव्हा मगाशी त्या चित्रफीत दाखवली ते जेवढं आपल्याला जास्तीत जास्त ग्रीन कव्हर हिरवगार डोळ्याला दिसेल तेवढा सगळ्यांनाच आनंद होत असतो. आणि एका बाजूला आपण जो काय विकास करत असतो त्याबरोबर याचा देखील पर्यावरणाचा समतोल राखण्याची देखील आवश्यकता असते. आम्ही सुपरफास्ट आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट सगळं आहे, परंतु तुमच्यासारखे मंत्रिमंडळामध्ये सहकारी जे लाभलेले आहेत हे देखील आमचं भाग्य आहे. आणि म्हणून या राज्याला प्रगतीपथाकडे नेण्यासाठी प्रत्येक विभागाने
वन विभागासारखं कार्यरत राहिलं पाहिजे. अगदी तळमळीने, अगदी जीव ओतून, आत्मीयतेची भावना मनामध्ये ठेवून आपण काहीतरी समाजाला देणं लागतो ही बांधिलकी मनामध्ये धरून आपण काम केलं तर नक्कीच कमी वेळात आपण फार सुपरफास्ट काम करू शकतो. हे आपण या राज्याला, देशाला नक्कीच आपण दाखवू शकतो. या उद्घाटन सोहळ्यात वैशिष्ट्यपूर्ण योगदान देणाऱ्या वास्तुशास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. गोंडी बोली भाषेतून पारंपरिक नृत्य सादर झाल्यानं कार्यक्रम रंगतदार झाला. मुख्य वनसंरक्षक नागपूर